के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाटे आणि टेंडलीची भाजी बनवतोय। आता मी त्याच्यासाठी वस्तू का घेतलेत बघा। मिरची आहे, टमाटर आहे, एक शिमला मिरची होती माझ्याकडे ठेवलेली तर ते पण टाकून देते, कोथिंबीर आहे आणि हा आपला मसाला आहे। याच्यानंच बनवले। पाऊस लय जोरदार पडतोय, पाऊस खूप जोरात पडतोय। आमच्याकडे पाऊस खूप आहे, 2 दिवसापासून। लाईट गेली आहे, लाईट नाही आहे। तेल टाकते मी। याला आपण वाफेवरच बनवतोय। आता आपलं तेल तापलंय, आपण टाकूया थोडीशी राई टाकूया, मराठीमध्ये मोहरी बोलतात। मिरची टाकते, टमाटर पण टाकून देते। मिक्स करूया। थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी। बटाटा आहे ना त्याच्यात, टेस्ट छान येते। तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, ते स्किप करू शकता। थोडंसं हळद पण टाकून देऊया, टमाटर लवकर नरम पडते। हे आपण हे भाजीला वाफवर शिजवायचं आहे आपल्याला, त्याच्यात पाणी नाही टाकायचं आपल्याला, बिना पाण्याचे बनवते। टमाटे नरम पडलेत आपले। आता आपण हे टाकून देऊया, बटाटा आणि टेंडली टाकते। टेंडली छान अशी बारीक कापून घेतली, बटाटे पण त्याच जसे उभे कापले टेंडली तशीच बटाटे पीस करून घेतलेत बटाट्याचे। याची भाजी मी पहिले पण टाकली आहे। आता शिमला मिरची टाकून दिली मी, मिक्स करून घेऊया। बाकीचा मसाला टाकूया आपण। आता आपण हळद टाकली आहे, छोटी चम्मच आहे माझ्याकडे, चम्मच भरून धना पावडर टाकते। थोडासा गरम मसाला टाकते, अर्धा टीस्पून। जिरा पावडर टाकते, तिखट तुमच्या हिशोबाने घ्या। हिरवी मिरची टाकली आहे ना, थोडीशी लाल मिरची टाकते। माझी इकडे काश्मीरी लाल मिरची आहे, 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची टाकली। आता मिक्स करून घेऊया। भाजी मिक्स केली आहे, आता आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅस करूया। बारीक गॅसवर वाफवून घेऊया। मध्ये मध्ये आपण भाजीला बघूया। एकदा खालवर करून द्यायचं। परत झाकण ठेवूया। मी भाजीमध्ये मीठ घालायचं विसरले मी विसरून खूप जाते, आता मीठ घालते मी। तेच मी बोलते कसं वास येतो, मीठ नाही आला, सुगंध येतो ना भाजीचा। परत एकदा परफेक्ट मिक्स करून घेऊ।
झाकण ठेवूया आणि आता 2 ते 3 मिनटं अजून वाफ घेऊया. बघूया आपली भाजी झाली का. बिना पाण्याची भाजी आहे. एकदम मस्त छान बनली आहे बघा. बटाटे पण छान शिजून गेले, टेंडले शिजून गेले, शिमला मिरची लगेचच शिजते. बटाटा हे बघा, बटाटे पण छान शिजले. हे बघा, अशी तुम्ही पण भाजी ट्राय करा. डब्याला सकाळच्यानं डबा दिला ना भाजी चपातीचा, पटकन बनते, टाईम नाही लागत भाजीला बनायला. वरून कोथिंबीर टाकूया. आणि आमची रेसिपी तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार देत राहा.